बाबासाहेबांची 135वी जयंती आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर जगात साजरी केली जाते. अमेरिकेला, इंग्लंडला, कॅनडाला, ऑस्ट्रेलियाला जिकडं तिकडं बाबासाहेबांना डोक्यावरती घेऊन नाचवलं जातं. का नाचवलं जातं याचं कारण माहिती आहे? याचं कारण माहिती आहे? कारण त्यांना जातीय अमानुषतेचे खूप सगळे अत्याचार त्यांनी आपल्या बालवयातच सोसले होते. मी जास्त बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आहे, परंतु उच्च शिक्षणावरती बोलेल. मी जे आता शिक्षण घ्यायला जातोय आणि बाबासाहेबांचा प्रवास तो कसा होता. बाबासाहेबांना खूप सगळ्या जातीच्या असमानतेच्या यातना भोगाव्या लागल्या आणि त्यांना असं वाटलं की बाबा यावरती उपाय काय. मग यावरती उपाय असू शकतो उच्च शिक्षण. आणि 1913 ते 1916 बाबासाहेब पहिल्यांदा कोलंबिया विद्यापीठात गेले. त्यावेळी महाराजा बडोद्याचे सयाजीराव गायकवाड त्यांनी पहिली त्यांना स्कॉलरशिप दिली आणि मला जी संधी भेटली ती बाबासाहेबांना म्हणजे तशा पद्धतीने सयाजीराव गायकवाड यांनी उपलब्ध करून दिली. आणि त्या बदल्यात सयाजीराव गायकवाडांनी सांगितले की 10 वर्ष तुम्हाला आमच्या बडोदा संस्थानामध्ये यावं लागेल आणि सेवा करावी लागेल. बाबासाहेब तिथं शिकून आले, PhD झाले, मास्टर डिग्री केली बाबासाहेबांनी त्या ठिकाणी. पण ज्यावेळी बडोदा संस्थानामध्ये येतात हाताखाली असणारा शिपाई त्यांच्या टेबलावरती अशी फाईल फेकून मारायचा. त्या काळी इथला दलित, आदिवासी, बहुजन त्यांना उच्च शिक्षणाचा प्रवेश नव्हता. बाबासाहेब एकमेव होते की ज्यांना ती संधी भेटली होती. नंतर बाबासाहेबांना असं वाटलं की आपण आपलं उच्च शिक्षण पूर्ण करायचं. परत बाबासाहेबांना कुठलाही आर्थिक स्रोत नसताना बाबासाहेब परत लंडनला जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स LSE या दोन्ही संस्था जगातल्या खूप मोठ्या संस्था आहेत ज्या क्वालिटीचं शिक्षण देतात, उच्च शिक्षण देतात. बाबासाहेब नंतर लंडनला जातात. पण आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेबांना परत माघारी यावं लागतं आणि बाबासाहेब तिथं जे शिकतात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये, बाबासाहेबांनी इथं बघितलेलं असतं की इथे खूप मोठी दरी आहे. माणसाला माणूस म्हणून बघितलं जात नाहीये. इथे जातीयता आहे, इथे असमानता आहे, इथे अन्याय होतोय. आणि या विरोधात काय करावं लागेल? या विरोधात मला शिक्षण घ्यावं लागेल. कल्टिवेशन ऑफ माइंड, माझ्या मनाची मशागत करावी लागेल. मनाची मशागत करणं म्हणजे काय? मनाची मशागत करणं म्हणजे माझे विचार, माझे पर्स्पेक्टिव्ह, माझ्या समजुती यांना अधिक पद्धतीने प्रबल करणं, याला मजबूत बनवणं आणि जिथे जिथे अन्याय होतो तिथे संघर्ष करणं, तिथं आवाज वाढवणं. मला आनंद होतोय रवी सर तेच करतायत आज. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हे कधी होतं? उच्च शिक्षण घेतल्यावरती होतं. शिक्षण घेतल्याशिवाय नाही होत, बरोबर? तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या नंतर बाबासाहेब माघारी येतात आणि सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन करतात. तिथेच ते मूकनायक चालवतात, बहिष्कृत भारत चालवतात. आणि परत राजश्री शाहू महाराज जे आहेत ज्यांनी पहिलं रिझर्वेशन दिलं, पहिलं आरक्षण दिलं त्यांच्या संस्थानामध्ये, दलित लोकांना शिक्षणाचा प्रवेश नव्हता म्हणून, ते परत बाबासाहेब सांगतात बाबासाहेब तुम्ही शिक्षण पूर्ण करा, मी तुम्हाला स्कॉलरशिप देतो, मी तुम्हाला शिष्यवृत्ती देतो. परत बाबासाहेब लंडनला जातात. 1920 ते 23 काळ आहे जिथं बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिक्षण घेतलं. आज मी जातोय, मला भारत सरकारची 60 लाखाची स्कॉलरशिप भेटले, ती बाबासाहेबांमुळे भेटले. पण त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या स्कॉलरशिप देखील एवढ्या पुरेशा नव्हत्या. बाबासाहेब फक्त पावाचा तुकडा खाऊन अभ्यास करायचे.
एका मुलीने म्हटलं की मला 4 तास देखील अभ्यास होत नाहीये. हे 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 का होत नाहीये, तर आपल्याला थोडंसं मागे वळून बघावं लागेल. खूप मोठा वारसा आहे. माझा चुलत भाऊ अमोल शिंदे आणि आता मी चर्चा करत होतो. मी नागपूरला होतो 1 ते 1.5 महिना एका NGO मध्ये होतो आणि तिथं मी बघितलं की मराठवाडा आणि नागपूरमध्ये काय फरक आहे. खूप मोठा फरक आहे. प्रादेशिक विषमतेचा फरक आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, पाणी नाहीये, रोजगार नाहीये, लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं, ॲट्रॉसिटीज घडतात, इथं लोकांवरती अन्याय अत्याचार होतो. बरोबर, हे सगळे सामाजिक प्रश्न आहेत. दलित आदिवासी बहुजन लोकांचे प्रश्न आहेत. मग मी नागपूरला असं बघितलं की एखादा ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी असे इथे 4-5 असे बुक स्टॉल लागतात, तिथं पुस्तकं ठेवली जातात. मग आपल्याला सापडतं बाबासाहेबांचं हू वी आर दी शूद्राज, शूद्र पूर्वी कोण होते, बहिष्कृत भारत, मुकनायक, बाबासाहेबांनी जे खंड लिहिले, वेगवेगळी भाषणं दिली आतापर्यंतची, वेटिंग फॉर अ विजा, विजाच्या प्रतीक्षेत, अशी बरीच सगळी पुस्तकं मांडली जातात. महात्मा फुलेंचं गुलामगिरी भेटतं, अशी सगळी पुस्तकं भेटतात. आणि आपल्या इथं काय होतं, आपण एक दिवस कार्यक्रम करतो, DJ वाजवतो, बरोबर, पण आपण बाबासाहेबांना वाचतो का? मग याचा परिणाम असा होतो, ज्या ज्यावेळी आपल्यावरती अन्याय अत्याचार होतो, ज्या ज्यावेळी सामाजिक विषमतेचा प्रश्न येतो, ज्या ज्यावेळी असमानतेचा प्रश्न येतो, आपण बंड करून उठत नाहीये. हे कधी होईल? बाबासाहेबांनी वाचल्यावरती. हे कधी होईल? उच्च शिक्षण घेतल्यावरती. त्यामुळे शिकणं महत्वाचं आहे. आपण शिकतच नाही आहेत. भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या आज खूप मोठ्या स्कॉलरशिप आहेत, आपल्याला माहितीच नाही आहेत. बरोबर, तर आपण शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं आहे. शिकल्यानंतर संघटित व्हा, बाबासाहेब म्हणतात. बरोबर, आपण संघटित होतोय का? साधी गावची जयंती असली तर कितीतरी वेगवेगळे मत असतात. नाही, एक जण म्हणतो आपण DJ लावू, नाही, एक जण म्हणतो आपण काय करू, भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका आहे ना, त्याची काय तर प्रतिमा देऊ. बरोबर, एक जण म्हणतो की नाही आपण काय तर वेगळंच करू. आपण संघटितच होय ना. आणि सगळीकडे तीच परिस्थिती आहे. बरोबर, संघर्ष करा, है ना, संघटित झाल्यानंतर संघर्ष करा, आवाज वाढवा, अजिटेट, है ना, बी एज्युकेटेड, बी ऑर्गनाइज, बी अजिटेटेड, है ना, असं म्हणतात बाबासाहेब. शिका, संघटित आणि संघर्ष करा. संघर्ष करा. आपण आवाज वाढवतो, आपण नाही वाढत. आपल्या महिलांचे किती प्रश्न आहेत आज, ट्रान्सजेंडर लोकांचे प्रश्न किती आहेत. मी ज्या कम्युनिटीमधून येतो तिथं अपंग लोकांचे किती प्रश्न आहेत, विशेषतः आपल्या समाजातल्या जिथे महिला असतात, दलित आदिवासी बहुजन, त्यांना दुहेरी आणि तिहेरी स्तरावरती बहिष्कार सोसावा लागतो. एकतर जातीमुळं, दुसऱ्या अपंगत्वामुळं आणि तिसरा लिंगभावामुळं, कास्ट, डिसेबिलिटी आणि जेंडरमुळं. हे खूप सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता समकालीन आपल्या पुढे ही सगळे आव्हानं आहेत. मला वाटतं यावरती जर काही उपाय असेल तर उच्च शिक्षण आहे. मी ऑगस्टमध्ये लंडनच्या आसपास जातो 1 वर्ष पूर्ण करण्यासाठी. काही कुणाला मदत लागली, कुणाला गायडन्सची आवश्यकता असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क साधू शकता. मला नक्की आवडेल तुम्हाला मदत करायला, तुमच्या गावातले कोणी तरुण युवक असतील, कोणीही असतील. आणि धन्यवाद, मला इथं सन्मानित केलं आणि बोलण्याची संधी दिली.